story. We bring to life a legend that the stones of Sahyadri still whisper. We speak of a king who was a scholar of Sanskrit, master of 14 languages, and a warrior who never lost a single battle in his entire reign. At an age when we worry of our homework, Shambhu Raje was mastering the Buddha Bhushanam. He was not just a son of lion, he was a scholar warrior in making. But being a prince is not all the glory. It is about responsibility. From the escape from Agra to the politics of the Deccan, his childhood was forged in fire. Let us see how the young prince stands his ground. The crown of Swarajya was not made of gold, but of thorns. With the passing of Chhatrapati Shivaji Maharaj, the enemies thought that Swarajya would fall. They were wrong. For 9 years, Aurangzeb stayed in Deccan with lakhs of soldiers, but he could not defeat one man. Why? Because Shambhaji Maharaj fought like a storm. Let us witness the fury of Maratha navy and army. There comes a moment in history that defines a nation. Captured through the treachery, Shambhu Raje stood in Mughal court, shackled but with his head held high. He was offered his life in exchange of his kingdom and faith. His answer? A resounding no. He chose a death of unimaginable pain over a life of surrender. He taught us that Swarajya is not a piece of land, it is our self-respect. Chhatrapati Sambhaji Maharaj may have left this world, but his sacrifice have ignited a fire in every Maratha heart that eventually ended the Mughal Empire's dominance. Today, as we celebrate our annual day, let us carry a spark of that courage in our hearts. Ladies and gentlemen, hold your breath as the students of class 6th, 7th and 8th perform a glimpse into the life of Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj. Very nice. स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात जनतेवर परकीय सत्तांचे राज्य होते. मुघल, आदिलशाही व निजामशाही यांच्या जुलमी कारभारामुळे सामान्य जनता त्रस्त होती. मंदिरे उद्ध्वस्त होत होती. धर्म संकटात सापडला होता आणि जनता अन्यायाच्या अंधारात वेदना सहन करत होती. मातृभूमी परकीयांच्या ताब्यात असल्याने स्वाभिमान दुखावला जात होता. अशा अंधारमय परिस्थितीत जनतेला न्याय, स्वातंत्र्य आणि स्वराज्याची तीव्र गरज होती. आणि याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेचा दीप प्रज्वलित केला. अत्याचार आणि अन्यायाच्या अंधारात छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या मावळ्यांसह स्वराज्याची पवित्र शपथ घेतली आणि स्वराज्याचा तेजस्वी सूर्याकडे आपली ऐतिहासिक वाटचाल सुरू केली. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, न मावळणाऱ्या सूर्याला, ज्याच्या भक्तीला आणि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्रीसारखे, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापक, सच्चरित श्री शिवराय, वेदांप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र. आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन काय घडवणार, म्हणूनच ही वेडी वाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जगदंब
राजे राजे आनंदाची वार्ता आहे. सांगा काय बातमी आहे? महाराणी सईबाई साहेबांना पुत्ररत्न झाले आहे. हा पुत्र स्वराज्याचा रक्षण करता व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जगदंब जगदंब. इसवी सन 1657 पुरंदर किल्ला. स्वराज्याच्या आकाशात एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे पुत्र संभाजी. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. शिवसुताच्या आगमनाने शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला. आज हा धन्य पुरंदर झाला. आज हा धन्य पुरंदर झाला. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बाळराजे घ्या. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बाळराजे घ्या. तत्व सत्व अनुस्वत्व मराठी उत्तम सीमा पार. माती माती अन महती मराठी तूच विजय करणार. सद्भाग्याने आज लागला वारस शिवराजाला. आज हा धन्य पुरंदर झाला. आज हा धन्य पुरंदर झाला. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बाळराजे घ्या. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बाळराजे घ्या. स्वराज्यावर आलेल्या संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा कठोर तह स्वीकारावा लागला. त्या तहानुसार स्वराज्याच्या रक्षणासाठी लहानग्या संभाजी राजांना मुघल दरबारात जामीन म्हणून ठेवले गेले. त्यानंतर मिर्झा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या जन्मदिवसाच्या जल्लोषाला उपस्थित राहण्यास सांगतात आणि त्या बदल्यात दख्खनची सुभेदारी स्वीकारण्याची अट मांडतात. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांसह दिल्लीला येतात व मुघल दरबारात हजर होतात. मात्र त्या दरबारात महाराजांना योग्य मान न देता त्यांचा अपमान केला जातो. या अन्यायामुळे संतप्त झालेल्या शिवाजी महाराजांनी बादशहाने दिलेली खिल्लत अस्वीकार केली. परिणामी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. मुघल दरबारातून महाराजांना हजेरीसाठी बोलावणे आले, परंतु आजारी असल्याचे कारण पुढे करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः न जाता संभाजी महाराजांना दरबारात पाठवले. छत्रपती शिवाजी महाराज. महाराज की तबीयत थोड़ी नासाज है आलमगीर. उन्हें सख्त बुखार चढ़ा है. बुखार नहीं आता है? हमें नहीं आता, पर हमारी वजह से औरों को बुखार जरूर आता है. स्वराज्याचे स्वप्न नजरकैदेत अडकणारे नव्हते. बुद्धी, धैर्य आणि नियोजनाच्या बळावर महाराजांनी आग्र्याहून सुटकेचा अद्भुत डाव आखला. नजरकैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारपणाचे नाटक केले. दानधर्माच्या नावाखाली अनेक दिवस आग्र्याच्या दरबारातून मिठाईचे पेटारे बाहेर पाठवले जाऊ लागले. सैनिकाचा संशय कमी झाल्यावर एका निर्णायक दिवशी त्याच पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी
धाडसी सुटका करून घेतली. मिठायाच्या पेटाऱ्यामधून छुप्या मार्गाने सुटका करून घेत महाराज पुन्हा स्वराज्याकडे मार्गस्थ झाले. ही वार्ता औरंगजेबला कळताच तो संतप्त झाला. त्याने तात्काळ सर्व दिशांना सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आणि महाराजांना जिवंत किंवा मृत पकडण्याचा फर्मान जारी केला. शंभूराजांना सोबत नेणे जोखमीचे ठरणार होते. जागोजागी चौक्या, पहारे, नाकेबंदी, जासूस तैनात होते. स्वराज्याकडे परतण्याचा मार्ग धोक्यांनी भरलेला असल्याने महाराजांनी मन कठोर करून शंभूराजांना मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते स्वराज्यात सुरक्षित परतले. मथुरेत संभाजी महाराज ब्राह्मणाच्या घरी राहून साधेपणा, शिस्त, संयम, धैर्य, धर्मशिक्षण व संस्कार यांचे धडे शिकले. वेदपाठ, नीती, धर्माचे विचार आणि आत्मसंयम यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत राहिली. अल्पवयातच आलेल्या या कठीण प्रसंगाने संभाजी महाराज अधिक धैर्यवान आणि परिपक्व झाले. युवराज, महाराज सुरक्षितपणे स्वराज्यात पोहोचले आहेत. आता आपण निघण्याची वेळ आली. चला आबासाहेबांकडे आणि स्वराज्याकडे चला. शंभू बाळा, तू सुखरूप परतलास हाच माझा खरा विजय आहे. आपल्या आशीर्वादानेच आबासाहेब, स्वराज्यापासून दूर असलो तरी मन इथेच होते. माझ्या नातवाने संकटातही धैर्य सोडले नाही. स्वराज्याचे संस्कार त्याच्या रक्तात आहेत. आम्ही खुश आहोत. मला सांगा, जगात सर्वात उंच काय? हिमालय का सह्याद्री? मराठ्यांची मान. काय व्हायला आवडेल? दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर स्वराज्यातली होईन, आणि तलवार झालो तर आई भवानीची होईन. काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल. इतिहासाच्या पानावर आज एक काळा अध्याय कोरला जातो आहे. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्यांनी गुलामगिरीला नकार दिला, ते मराठ्यांचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यातून निघून गेले आहेत. दक्कन से खबर आई है जहां दक्कन का शिवा, मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो गया है. कान तरस गए पर आज भी कोई अच्छी खबर नसीब नहीं हुई. शिवा जैसा दुश्मन अब मिलेगा कहाँ? या अल्लाह, तुझसे नाराजगी उम्र भर रहेगी. जन्नत के दरवाजे खुले रखना. शेर आ रहा है. औरंगजेबाला वाटलं सिंह गेला म्हणजे जंगल मोकळं झालं, पण इतिहास अजून संपलेला नव्हता. इसवी सन 1681 मध्ये स्वराज्याला पुन्हा एकदा नवा छत्रपती मिळतो आहे. हा आहे वीरांचा वीर, धैर्याचा वारस, छत्रपती संभाजी महाराज. हा केवळ राजाचा अभिषेक नाही, हा स्वराज्याच्या स्वाभिमानाचा अभिषेक आहे. आज सिंहासनावर बसतो आहे तो शिवरायांचा छावा, छत्रपती संभाजी महाराज.
संभाजी महाराज की नरसिंह रग रग में ले तू युग जागे 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 ऐसा नया है तूफान ओ भगवे की शान में चमका आसमान आया 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 है तूफान एक आंख में पानी और एक में अरमान आया 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 है वीर धीर तलवार तीर हो मर्द मराठा शूर वीर हो युद्ध में कौशल गजब दिखावे रिपु दमन कर शंख बजावे जनमानस के भूप रहोगे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा ओ छत्रपति ओ सहचर संबा। अपने मालिक से शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि वाला कृत्य किया आग में भी नृत्य किया हमने आदिकाल के ये सत्य बताए। पेड़ की जो शाखा हिले झूम के जो हाथी चले पल पल की वो कल की दिशा दिखाए। कटारी पे धार पड़े भेड़िया हो भाग खड़े अपनी पक्षी चट्टानों पे चीखे जोर से। शत्रु जीव कांप उठे डर से जिगर कांप उठे ये अग्नि जो आती दिखे दूर से। कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा। कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा आजा। आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था, इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी। भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी। हर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे। मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे। चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे। राजा किसने हमारी पीठ पे और स्वराज की छाती पे छुरा भोंका? कन्हौजी और कान्होजी। आपल्याच लोकांच्या विश्वासघातामुळे संगमेश्वर येथे संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले
11 मार्च 1689 तुळापूर येथे अमानुष छळ सहन करूनही संभाजी महाराज हसत हसत अमर झाले. शरीर गेले पण विचार अमर झाले. संभाजी महाराज म्हणजे शौर्य, विद्वत्ता आणि बलिदानाचे जिवंत प्रतीक. हमसे हाथ मिला लो, मुगलों की तरफ आ जाओ. जिंदगी बदल जाएगी. बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा. हमसे हाथ मिला लो, मराठों की तरफ आ जाओ. जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, और शेर के बच्चे को शाबाश. चंदूगा मात्य, रायगढ़ की सजी धजी महफिल ना सही, लेकिन शहंशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका ही दीजिए. हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. इसका गोश्त कुत्तों को खिलाकर इस नस्ल को ही खत्म कर देना. हमारा गोश्त अपने कुत्तों के आगे ही परोसना. इसी बहाने उन्हें थोड़ी वफादारी चखने को मिल जाएगी और उनकी आने वाली पुश्तों की जिंदगी संवर जाएगी. सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे. क्या है? आपके शत्रुओं के चोट पर लगने ने कहा था हम नमक है महाराज. तुम नमक नहीं चंदन हो, कभी तुम तिलक हमारे माथे का. कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई. कथा यह है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था. आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था. कथा यह है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था. आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे